नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। मराठा समाजाला इतर मागासवर्गीय प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईत आंदोलन सुरू असतानाच प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी कर्जमाफी आंदोलनासाठी पूर्वतयारी चालवली आहे। येत्या 28 ऑक्टोबरला मुंबईत लाखोंच्या संख्येने एकत्र येऊन ठिय्या आंदोलन केले जाईल असा इशारा बच्चू कडूंनी दिला आहे। सरकारसाठी ही नवी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे। मुंबई येथील आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू आहे। मात्र बीडच्या आहेर वडगाव येथील भारत खडसे या तरुणाला मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये सहभागी व्हायची तीव्र इच्छा होती। मुंबईला जाण्यासाठी खिशात पैसे नसल्यामुळे आणि घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे वडिलांनी पैसे दिलेच नाही। या नैराश्यात तरुणाने टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली आहे। मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे। आज उपोषणाचा 4था दिवस असून सरकारकडूनही बैठकांचा सिलसिला सुरू आहे। त्यात हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत सरकार सकारात्मक असून याबाबत मसुदा तयार करण्यात आल्याची माहिती उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। जिल्ह्याच्या परडी रेल्वे स्थानकांमध्ये एका 5 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार झाल्याची घटना नुकतीच समोर आली आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार चिमुकली आणि तिचे कुटुंबीय रेल्वे स्थानकावर पंढरपूरहून गाडीने प्रवास करून आले होते। तिथे ते काही वेळ विश्रांतीसाठी थांबले होते। दरम्यान चिमुकलीचे आई-वडील कामाच्या शोधात असल्याचं समोर आलं आहे। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। आज सकाळी आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनवर रेल्वे रुळांवरून उतरून जोरदार घोषणाबाजी केली। यामुळे रेल्वे सेवा जवळपास 20 ते 30 मिनिटे उशिराने धावत आहे, ज्यामुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले आहेत। महिंद्रा अँड महिंद्रा उद्योग समूहाचे प्रमुख आनंद महिंद्रा यांनी बागलाण तालुक्यातील उत्तुंग डोंगरावरील श्री क्षेत्र मांगीतुंगी येथील गिर्यारोहणाचा अनुभव समाज माध्यमांवर कथन केला आहे। नाशिकमध्ये प्रदीर्घ काळापासून महिंद्रा कंपनीचा वाहन प्रकल्प आहे। या ठिकाणी अनेकदा येणे जाणे होते, परंतु या अविस्मरणीय स्थळाबाबत आजतागायत आपणास माहितीच नव्हती हे देखील त्यांनी प्रांजळपणे मान्य केले। मुंबईतील वाडकेश्वर परिसरातील बाणगंगा परिसरातील पिंपडेश्वर मित्र मंडळानं यंदा गर्व मराठी सर्व मराठी या संकल्पनेतून मराठी भाषेचा इतिहास, मोडी लिपी आणि मराठीतील कर्तृत्ववान व्यक्तींची ओळख करून देणारा देखावा साकारलाय। बीडमधील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या वाल्मिक कराडला मोठा झटका बसला आहे। बीडच्या जिल्हा व विशेष सत्र न्यायालयात वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडली। या दरम्यान न्यायालयानं आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे। त्यामुळे वाल्मिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली असून तुरुंगातून त्याची सुट्टीच नाही हे स्पष्ट झाले आहे। मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता ओबीसी समाजही एकटावला आहे। मराठा आरक्षणाचे केंद्रबिंदू ठरलेल्या जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथेच ओबीसी बांधवांनी आज सोमवार 1 सप्टेंबर रोजी सकाळी 11:30 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली आहे। या दुहेरी आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा तापला आहे। बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील वरपगाव येथील रहिवासी सतीश ज्ञानोबा देशमुख असं नाव असून यांचं जुन्नर येथे अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याचं समोर आलं आहे। त्यांचं पार्थिव स्वगृही आणलं जात असून त्यांच्या अकाली निधनानं कुटुंबीय, मित्रपरिवार आणि गावामध्ये हळहळ व्यक्त होतोय। गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी घरी गेलेल्या रागातून रोहा तालुक्यातल्या आदिवासी कुटुंबातील 5 जणांना मारहाण करण्यात आली। या प्रकरणी मुरुड पोलिसांनी गुन्हा दाखल करून 9 जणांना अटक केली। या आरोपींना न्यायालयात हजर केले असता जिल्हा न्यायालयाने त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याचे पोलिसांनी सांगितले। नागपूर येथे आयोजित महानुभव पंथीय संमेलनात नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारण आणि धर्मकारण यावर आपल्या खास शैलीत भाष्य केले। पंथ आणि संप्रदायांनी मंत्र्यांना दूर ठेवायला पाहिजे। मंत्री जिथे घुसतात तिथे ते आग लावल्याशिवाय राहत नाहीत, असे परखड विधान नितीन गडकरींनी केले। धर्मकारण हे सत्तेपासून दूर असलं पाहिजे, कारण राजा नाही, धर्मश्रेष्ठ आहे, तुमचं धर्मकारण आहे, ते राजकारणापासून वेगळं ठेवायला हवं, असे नितीन गडकरी म्हणाले आहेत।
राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय. त्यातल्या त्यात पुणे आणि बीड जिल्हा अव्वल आहे. या ठिकाणी दररोज काही ना काही घटना घडत असतात. अशीच एक घटना बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई शहरातील रायगड नगर येथे घडली आहे. अविनाश शंकर देवकर याची तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना रात्री साखर कारखाना रोडवरील हॉटेल दरबार येथे घडलं असल्याचं समोर आलंय. शिरूर तालुक्यातील अहमदाबाद फाटा येथील मलठण रस्त्यावर दुचाकीवर फिरणाऱ्या 2 संशयितांना शिरूर पोलिसांनी शिताफीने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 3 पिस्तुले आणि 10 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कारवाईत पोलिसांनी ऍक्टिवा मोटरसायकलसह 1,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल सातत्याने सोशल मीडियावर आणि सार्वजनिक ठिकाणी आक्षेपार्ह वक्तव्य करणे एकाला भोवलं आहे. डोंबिवलीतील कॅफेमध्ये काम करणाऱ्या एका कामगाराला मनसेच्या दणक्यानंतर नोकरी गमवावी लागली आहे. आशुतोष गिरी असं कामावरून काढलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेमुळे राज ठाकरेंबद्दल चुकीचे वक्तव्य करणाऱ्यांना मनसे सोडणार नाही असा संदेश पुन्हा एकदा समोर आला आहे. देशातील अनेक राज्यात पावसाचा कहर सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. चेन्नईत रात्रभर मुसळधार पाऊस आला. चेन्नई विमानतळावर येणारी काही विमाने बेंगळुरूकडे वळवण्यात आली आहेत, असे विमानतळ अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी रात्री 10 ते 12 या दरम्यान चेन्नईत मुसळधार पाऊस झाला. उत्तर चेन्नईत सर्वाधिक पाऊस नोंदविला गेला आहे. सेवानिवृत्त सैनिकाच्या मुलाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील गजरोला येथे हा प्रकार घडला आहे. शिवम त्यागी असे मयत तरुणाचे नाव आहे. फोन न उचलल्याने चुलत भावाने शेजाऱ्यांच्या मदतीने घरात डोकावून पाहिले असता शिवम पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि त्याचा मृतदेह ताब्यात घेतलाय. ऑनलाईन गुंतवणुकीचे आमिष दाखवून रुडकी येथील एका व्यक्तीला तब्बल 66 लाख रुपयांचा गंडा घालण्यात आलाय. ही फसवणूक एका AI जनरेटेड बनावट व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आली. त्यांनी एक मोबाईलवर बनावट ॲप डाउनलोड केला. त्यानंतर हा संपूर्ण प्रकार घडलाय. छत्तीसगडमधील रायपूर येथे ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आले असून पोलिसांनी मुंबईतून एका तरुणीला अटक केली आहे. नव्या मलिक असे तिचे नाव असून ती व्यवसायाने इंटेरियर आणि फॅशन डिझायनर आहे. ती नाईट पार्ट्यांमध्ये ड्रग्ज पुरवणाऱ्या टोळीशी संबंधित असल्याचा आरोप आहे. तिच्या फोनमध्ये 36 जणांसोबत केलेले चॅटिंगही उघड झाले आहे. आसाम राज्यातील गोलाघाट येथील एका सरकारी रुग्णालयातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका डॉक्टरने साप चावलेल्या महिलेला रॅबिजचा लस घेण्याचा सल्ला दिला. तथापि रुग्णालयातील फार्मासिस्टनं डॉक्टरांची ही चूक पकडली आणि ती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण आश्चर्यकारक म्हणजे त्यानंतरही डॉक्टरांनी त्यांचं स्पष्टीकरण देत रॅबिजची लस देता येते असं सांगितलं. या प्रकारामुळे रुग्णालयातील चूक आणि डॉक्टरांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. या दरम्यान पाकिस्तानचे फील्ड मार्शल सय्यद असीम मुनीर हे सोमवारी तियानजिन येथे दाखल झाले आहेत. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर हे देखील रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भेटण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील तियानजिन येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल होत आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध तणावाचे बनल्याने या भेटींना विशेष महत्त्व आले आहे. रशियन तेलाची आयात केल्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 50% आयात शुल्क लादले आहे. रशियन तेलाची आयात कमी करत नाही तोपर्यंत हे आयात शुल्क मागे घेणार नाही अशी भूमिका अमेरिकेने घेतली. तेलाच्या आयातीवरून अमेरिका आणि भारतातील संबंधात तणाव निर्माण झाला असताना रशियन तेलामुळे भारतीय रिफायनरींचे किती पैसे वाचतात याची आकडेवारी समोर आली आहे. मागच्या 3 वर्षात रिफायनरींचे जवळपास $12.6 अब्ज इतके पैसे रशियन तेलामुळे वाचले असल्याचे भारताच्या अधिकृत व्यापार आकडेवारीनुसार समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चीनमधील तियानजिन येथे शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन शिखर परिषदेत सहभागी झाले. यावेळी मोदींनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. दरम्यान या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले असून त्यांनी जगभरातील देशांचे लक्ष वेधून घेतले आहे. अमेरिका आणि भारत यांच्यात व्यापाराच्या मुद्द्यावर तणाव असताना ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा भीषण भूकंप झाला आहे। अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील भागात रविवारी रात्री उशिरा 6.0 तीव्रतेचा भीषण भूकंप झाला। किमान 800 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 2500 लोक जखमी झाले आहेत। या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून या घरांच्या ढिगाऱ्याखालून नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकांकडून शोध घेतला जातोय। केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना भविष्यासाठी योग्य दिशा मिळावी यासाठी 2 महत्त्वाचे उपक्रम यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राबविण्याचा निर्णय घेतला आहे। करिअर मार्गदर्शन डॅशबोर्ड आणि हब अँड स्पोक शालेय प्रारूपाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना केवळ करिअर मार्गदर्शनच नव्हे तर वैयक्तिक समुपदेशन, मानसिक आरोग्य सदृढ ठेवण्याचे तंत्र आणि तणाव व्यवस्थापन यासाठी मदत मिळणार आहे। बुलियन मार्केट या वेबसाईटनुसार आज 1 सप्टेंबर 2025 रोजी देशात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 1,05,300 रुपये आहे, तर 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 96,525 रुपये आहे, तर 1 किलो चांदीचा दर 1,23,970 रुपये आहे। याशिवाय 10 ग्रॅम चांदीचा दर 1,240 रुपये आहे। सलमानचे वडील ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम यांनी एक मुलाखतीत मुस्लिम असूनही गोमांस न खाण्यामागचं कारण सांगितलं आहे। इंदूरला राहायचो तेव्हापासून ते आतापर्यंत मुस्लिम असूनही आम्ही कधीही गोमांस खाल्लं नाही। बहुतांशी मुस्लिम गोमांस खातात कारण ते सर्वात स्वस्त आहे। काही जण पाळीव श्वानांना खाऊ घालण्यासाठी देखील गोमांस विकत घेतात, पण मोहम्मद पैगंबर यांनी अशी शिकवण दिली की गायीचे दूध हे आईच्या दुधासाठी पर्यायी आहे आणि ते मुफीद म्हणजेच खूप आरोग्यदायी आहे। गायींची कत्तल करू नये आणि गोमांस निषिद्ध आहे असं त्यांनी म्हटलंय। टीव्ही अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने दक्षिण मुंबईत मराठा आंदोलकांचा वाईट अनुभव आल्याची पोस्ट केली होती। गाडीच्या बोनेटवर चढून एका आंदोलकाने गाडी अडवण्याचा प्रयत्न केला, त्याच्या इतर साथीदारांनी जय महाराष्ट्र म्हणत घोषणाबाजी केली असं सुमोना म्हणाली होती। आता सुमोनाने ही पोस्ट डिलीट केली आहे। प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धेत ज्याप्रमाणे संघाच्या सर्वसाधारण कामगिरीचं खापर मॅनेजरवर फोडलं जातं, त्याचप्रमाणे राजस्थानच्या कामगिरीसाठी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना जबाबदार ठरवून त्यांची उचलबांगडी करण्यात आल्याचा दावा AB डी विलियर्सने केला आहे। 2025 हंगामात राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचे प्रशिक्षक होते। राजस्थानचा संघ बाद फेरीसाठी पात्र ठरू शकला नाही, त्यांना 8व्या स्थानावर समाधान मानावं लागलं। द्रविड यांना संघटनात्मक रचनेत मोठ्या भूमिकेचा प्रस्ताव ठेवण्यात आला, मात्र त्यांनी तो स्वीकारला नाही असं राजस्थान रॉयल्सने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे। तर या होत्या आजच्या काही सुपर 30 बातम्या। अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।